श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 446। उपशम प्रकरण सर्ग 74। वशिष्ठ पुढे म्हणाले, रामभद्रा, या त्रिभुवनात राहणारे शेकडो यक्ष, असुर, देव आणि मानव संसारात वागत असताही मुक्त झालेले आहेत. कित्येक ज्ञानी पुरुष सुखदुःखाने भरलेल्या या संसारातील अनेकविध व्यवहारात गर्क झालेले असूनही अंतर्यामी परम समाधान पावलेले असतात, तर कित्येक ज्ञानी पाषाणाप्रमाणे जड मूढ स्थितीमध्ये राहत असतात. ज्ञानाच्या परम सीमेपर्यंत जाऊन पोहोचलेले भृगु, भरद्वाज, विश्वामित्र, शुक्र इत्यादी ज्ञानी महर्षी संसाराचा त्याग करून चित्ताला होणाऱ्या विक्षेपाच्या निवृत्तीकरिता अरण्यात जाऊन राहतात. तर जनक, शर्याती, मांधाता, सगर इत्यादी परम ज्ञानाच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचलेले तत्ववेत्ते छत्र चामरादी वैभवाने युक्त असून आपापल्या राज्यांचे यथार्थ पालन करीत राहतात. बृहस्पती, शुक्र, चंद्र, सूर्य, सप्तर्षी इत्यादी नित्य सिद्ध महात्मे ग्रह नक्षत्रादिकांना आधारभूत असलेल्या ज्योतिष चक्रामध्ये स्थित झालेले असतात. अग्नी, वायू, वरुण, तुंबरू, नारद प्रभृती जीवनमुक्त ज्ञानी देवपदाप्रत जाऊन पोचलेले असून विमानामध्ये संचार करीत असतात. बली, सुहोत्र, अंध, प्रल्हाद वगैरे जीवनमुक्त पातालरूपी गुहेमध्ये मोठ्या आनंदाने वास्तव्य करीत असतात. तिर्यक योनीमध्ये देखील गरुड, हनुमान यांच्यासारखे काही कृतकृत्य झालेले जीवनमुक्त राहत असतात. तर याच्या उलट देवयोनीमध्ये असणारे काही मूढ पुरुष नेहमी विषयासक्त बुद्धीने राहतात. सारांश म्हणजे सर्वात्मभूत अशा चिदात्म्याचे ठिकाणी सर्व काही सर्व रूपाने सर्वत्र व सर्व काल संभवते. अनंत कार्यांच्या योगाने परिपूर्ण असलेली ही ब्रह्मदेवाची नियती मोठी विचित्र असल्यामुळे तिच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या कल्पना सर्व ठिकाणी उत्पन्न होताना दिसतात. विधी म्हणजेच देव, विधी म्हणजेच विष्णू आणि विधी म्हणजेच सर्वेश्वर शिव किंवा ईश्वर होय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश इत्यादी नावांनीही सर्वांच्या ठिकाणी असलेल्या चिद्रूप प्रत्यगात्म्याचाच बोध केला जातो. राघवा, ज्याप्रमाणे वाळूच्या कणांमध्ये सुवर्ण असते, त्याप्रमाणे असद वस्तूच्या ठिकाणी सद्वस्तू असते आणि सुवर्णामध्ये ज्याप्रमाणे मलिनता असते, त्याप्रमाणे सद्वस्तूच्या ठिकाणी असद वस्तू स्थित असते. यावरून या जगात असंभाव्य असे काहीच नाही ही गोष्ट सिद्ध होते. या जगातील स्थितीचा सूक्ष्म दृष्टीने विचार केल्यास पातकाच्या कल्पनेमध्येही मोठा गुण आहे असे दिसून येते. रामा, पापाच्या भयानेच सामान्य लोकांची धर्माकडे प्रवृत्ती होत असते. हे साधो, या जगात जे जे म्हणून असत्य दिसते त्याच्यामध्ये फलदृष्ट्या शाश्वत अशी सत्यता भरलेली असते व शून्याचे साक्षीत्व करण्यानेच शाश्वत असे ब्रह्मपद प्राप्त होते. या जगात देशकालादिकांच्या परिवर्तनाने नाही त्या वस्तू उत्पन्न होतात. गारुड्याच्या खेळात शिंग असलेले ससे पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे कल्पाच्या अखेरीस सूर्य, चंद्र, पृथ्वी, समुद्र, देव इत्यादी सर्व नाहीसे होतात, त्याचप्रमाणे देशकाल परिस्थितीच्या विलासामुळे वज्राप्रमाणे सुदृढ दिसणारे पदार्थ लय पावताना दिसतात. महापराक्रमी रामा, अशा रीतीने जगातील सर्व वस्तूंचा उत्पत्ती विनाशक्रम अवलोकन करून तू आपल्या मनातील हर्ष, क्रोध, विषाद व सर्व आशा यांचा त्याग करून ब्रह्मानुभवाची समता प्राप्त करून घे. या जगात जे असत आहे ते सद्रूप भासते आणि जे सत आहे ते असद्रूप दिसते. यास्तव आस्था आणि अनास्था
या दोन्ही भावनांचा त्याग करून तू समतेची स्थिती प्राप्त करून घे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.